आज प्रहार संघटनेकडून करमाळा जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवारी अर्ज दाखल केलेत. साधारण किती जागांवर ही निवडणूक लढवली जाते? हे आमचे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष लोकनायक बच्चूभाऊ कडू यांनी जो शेतकऱ्याचा लढा उभा केला आहे, त्यामुळे आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाकडून स्वबळावरती करमाळा तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवत आहे. यासाठी आम्ही केम जिल्हा परिषद गट आणि ही सारे गण आणि ह्या पांडे गटातून जिल्हा परिषदसाठी 3 अर्ज आज भरलेले आहेत. 3 अर्ज भरलेले आहेत. साधारण कुठल्या मुद्द्यावरती ही प्रामुख्याने निवडणूक लढवली जाणार आहे? ही निवडणूक हे बच्चूभाऊ कडूंनी जे महाराष्ट्रामध्ये जे शेतकऱ्यांची कर्जमाफी असू द्या, दिव्यांगांचा विषय असू द्या, महिलांचा, वंचिताचा, धनगरांचा, मासेमारी, जे प्रत्येक संघटित असंघटित गटातील कामगारांचा या गोष्टीसाठी लढा जो उभा केला आहे, तो बच्चूभाऊंचे जे स्वप्न आहे, जातीपातीचं राजकारण सोडून जो गोरगरिबांसाठी हक्काने नेता मेला तर चालत, पण आपला शेतकरी जिवंत, बाप जिवंत राहिला पाहिजे, ह्या ज्या गोष्टी बच्चूभाऊंच्या मनामध्ये आहे, याच्या उद्दिष्टाने आम्ही ही निवडणूक लढवत आहे. आणि शेतकऱ्यांचे, रस्त्याचे, कामाचे, ह्या वंचिताचे स्वतः मैदानामध्ये उतरून आम्ही हा प्रश्न सोडवण्याचा संकल्प केला आहे. शिवसेना, शिंदे गट असेल, राष्ट्रीय समाज पक्ष असेल, यांच्याबरोबर युती असल्याची देखील आपली चर्चा सुरू होती युती संदर्भात, त्याबद्दल काय? इथे आता आम्ही डायरेक्ट प्रहार जनशक्ती पक्षाकडून स्वबळाचा लढा दिला आहे. जर आमच्या संघही करायचं असेल तर ते आम्हाला चळवळीतल्या नेत्यांना संबंधित पाठिंबा देतील. प्रचारामध्ये साधारण बच्चूभाऊची सभा वगैरे काय होईल? हां, बच्चूभाऊंचा सकाळीच कॉल आला होता की बाबा तुम्ही तुमच्या ताकदीवरती किती उमेदवार लढतात ते आम्हाला लिस्ट पाठवा, मी सभेची तारीख तुम्हाला देतो. स्वतः बच्चूभाऊ कडू साहेब हे करमाळ्यामध्ये आमच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत.